निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। मागील काही दिवसांपासून अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद, खून, मारामारी होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतायत। अशातच पुण्यात रेनकोटवरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयनं मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर खुनामध्ये झालंय। रेनकोटवरून झालेल्या वादात मित्रानं पोटात चाकू खुपसून खून केलाय। पुण्यातील सिंहगड रोड भागातील नरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली। आदित्य वाघमारे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सुरेश भिलारे या तरुणाला खून प्रकरणात सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य आणि सुरेश हे एकमेकांचे मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात। दोघं मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या 1 महिन्यांपासून एकमेकांच्या ओळखीचे होते। काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोटवरून वाद झाला। हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नरे भागात भेटण्यासाठी ठरवलं। रात्री 10:30 वाजता ते दोघे भेटले, मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजूनही वादावादी झाली। दरम्यान भिलारेनं त्याच्या वडील चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला। या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।